नमस्कार. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आहे. लाडक्या बहिणींना खूप दिवसांपासून ज्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, त्या हप्त्याची प्रतीक्षा आता या ठिकाणी बहिणींची संपलेली आहे. कारण की सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आज या ठिकाणी आलेली आहे. बहिणींना तुम्हाला एकच प्रतीक्षा होती की सर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर मंत्री आदित्य तटकरे यांनी नुकतीच या ठिकाणी घोषणा करून तुमची KYC करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे. पण बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या बहिणींची KYC दिली त्याच बहिणींना पुढे हप्ते मिळणार आहे. आतापर्यंत तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी मिळाला न KYC करता, ऑगस्टचा सुद्धा तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी मिळाला, सप्टेंबरचाही मिळाला, पण आता या ठिकाणी KYC करावी लागणार आहे. आणि जर का तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, असे स्पष्टपणे या ठिकाणी जे नियम आहेत त्या ठिकाणी घालून दिलेले आहे. आणि KYC करणं बंधनकारक केलेलं आहे. पण भरपूर बहिणींनी अजून KYC केलेली नाही आहे. आता KYC करणं हे बंधनकारक आहे, तरीसुद्धा भरपूर बहिणींनी KYC केलेली नाही. जर तुम्ही आकडा बघितला तर 1.3 कोटी महिला अशा आहेत की ज्यांनी KYC केलेली नाही आहे. आता 1.3 कोटी महिलांची या ठिकाणी KYC व्हावी यासाठी सरकारने त्या बहिणींना अगोदर 18 नोव्हेंबरच्या ठिकाणी मुदत होती, ती मुदत या ठिकाणी वाढवून दिली. आणि ही मुदत आता तुम्हाला या ठिकाणी 31 डिसेंबर या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही KYC करू शकता, अशा ठिकाणी मुदत तुम्हाला वाढवून दिलेली आहे. पण तरीसुद्धा बहिणींना आता एक शंका आहे, ती म्हणजे असं की सर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे, नोव्हेंबरचे पैसे कधी मिळणार आहे. तर त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. सर्व तुम्हाला माहिती मी पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिले, त्यावर क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा बहिणींनी, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला आता नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुमचा होता. तर ह्या दिवशी तुम्हाला मिळू शकतात पैसे. आता कधी मिळतील संपूर्ण माहिती आपण बघूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या KYCसाठी मुदतवाढ देऊन महिलांना दिलासा दिलेला आहे. दरम्यान त्यानंतर आता अजून एक प्रश्न महिला या ठिकाणी विचारत आहेत, आणि तो प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार, असा प्रश्न महिलांना या ठिकाणी पडलेला आहे. आणि हा प्रश्न खूप मोठा आहे, त्यामुळे महिला वारंवार हाच प्रश्न विचारत आहे की सर आता KYC करण्यासाठी जी मुदत वाढवून दिली आहे ती आमच्यासाठी खूप गरजेची होती आणि ती आम्हाला मिळाली. आता नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला गरजेचा आहे, तर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. तर बघा, याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत लवकरच या ठिकाणी घोषणा होणार आहे आणि तुम्हाला खुशखबर मिळणार आहे. आता बघा, लाडकी बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये होता, तर त्याची माहिती बघूया. बघा, नोव्हेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस झाले आहेत. किती? नोव्हेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस झाले आहेत. अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. म्हणजेच 18 दिवस या ठिकाणी होऊन गेलेले आहे, पण अजूनही माहिती समोर आलेली नाही आहे. लवकरच हे पैसे जमा केले जातील. याच सोबत सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. बघा, भरपूर महिला हाच प्रश्न विचारत आहे की सर आता आचारसंहिता सुरू आहे आणि निवडणुकीचे वारे या ठिकाणी वाहत आहे, तर यामध्ये आम्हाला पैसे मिळणार की नाही, खात्यामध्ये पैसे येणार की नाही येणार, हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. बघा, याचं उत्तर अगदी सोपं असं आहे की हे जे काही तुम्हाला पैसे, तर हे पैसे तुम्हाला आचारसंहितेमध्ये सुद्धा मिळणार आहे. कारण की हा जो काही हप्ता आहे, तर हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि तो पाठवला जाणार आहे, असे स्पष्टपणे संकेत देण्यात आलेले आहेत. आता बघा, परंतु या काळातही पैसे जमा होणार असल्याचं सांगितले जात आहे. म्हणजेच निवडणूक असो किंवा या ठिकाणी आचारसंहिता लागलेली असो, तरी तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहे, असे स्पष्टपणे संकेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. तर तुम्हाला काय वाटतं बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला या दिवसांमध्ये मिळायला पाहिजे की नाही, कमेंट करून सांगा. जर तुमची इच्छा असेल की मिळायला पाहिजे तर हो लिहून पाठवा की हो सर पैसे मिळाले पाहिजे, आणि जर तुमची इच्छा नसेल तर लिहून पाठवा की नाही सर नाही पैसे मिळाले पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमची KYC झाली की नाही कमेंट करून सांगा. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्या बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की सर माझं नाव आहे, माझी KYC झालेली आहे, असं तुम्हाला लिहून पाठवायचं आहे की हो सर माझं नाव आहे, माझी KYC झालेली आहे. मग तुमचं नाव गीता, सीता जे असेल ते लिहून पाठवा आणि तुमची KYC झाली की नाही ते लिहून पाठवायचं आहे. आणि त्यानंतर ज्या बहिणींची KYC बाकी असेल
त्या बहिणींनी कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. त्या बहिणींची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. कारण की अशा बहुतेक बहिणी आहेत की ज्या शिकलेल्या नाही आहेत, अशा बहुतेक बहिणी आहेत की ज्यांना मोबाईल येत नाही आहे. तर अशा बहिणींची KYC देखील फ्रीमध्ये मी करून देणार आहे. तुम्ही काळजी करू नका, फक्त कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. पुढे बघा, निवडणुकीआधीच लाडक्या बहिणींना मिळणार पैसे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुकीच्या आधीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. आता बघा, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका 2 आणि 3 डिसेंबरला आहेत. 2 आणि 3 डिसेंबरला या निवडणुका होणार आहेत. त्याआधी महिलांना 1500 रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा जो शेवटचा आठवडा असेल तर त्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळतील अशी माहिती आलेली आहे. आणि त्याची संपूर्ण जी काही तयारी आहे ती सुधारिकेने झालेली आहे, अशा ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर बहिणींनो, काळजी करू नका, तुम्हाला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे ठिकाणी पाहायला मिळणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे हमखास मिळणार आहेत. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचं आहे. व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.